कारण स्वतःच महानगरपालिकेमध्ये खड्ड्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, तुम्ही सत्तेत असताना रस्त्यामध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, नाल्यातल्या साफसफाईमध्ये कंत्राटदाराकडून मिळवले, तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या प्राणी संग्रहालयापासून उद्यानांपर्यंत सगळीकडे हात मारले आणि त्यामुळे ज्यांची कार्यपद्धती भ्रष्टाचाराने परिपूर्ण होती अशा खाणाऱ्या मनोवृत्तीच्या उद्धव ठाकरे गटाच्या भाषणात त्यांनी दुसऱ्याबद्दल बोलावे म्हणजे चोर मचाए शोर। उद्धव ठाकरेजींच्या पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी केलेलं प्रेझेंटेशन खुलं आव्हान आहे माझं। तुमच्या आकडेवारी समोर घेऊन या आणि सत्य परिस्थिती आम्ही सांगू। जनतेने आदित्यजी तुम्हाला नाकारलं। लोकसभा निवडणुकीमध्ये किंबहुना नागरिकांची तक्रार होती की आमची नावच नाही आली, आमची नावं गहाळ झाली। तुम्ही मीडियाने दाखवलंय, मतदान केंद्रापर्यंत गेला पण मतदाराचं नाव नाही। मग तुम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री होता त्यावेळेला नावं गाळण्याचा तुम्ही कार्यक्रम केला होतात का? आणि म्हणून लोकसभेत तुम्हाला मिळालेली मतं ही कुठल्या मतांना गाळून तुम्ही मिळवलीत हा माझा थेट आरोप आहे। आणि म्हणून त्याला खुलं आव्हान आहे, खोटं बोलण्याच्या स्पर्धेत आदित्य ठाकरे यांना आम्ही सार्वजनिक पारितोषिक देऊ। राष्ट्रवादीकडून एक आरोप होतो की सहकार क्षेत्र संपवण्याचा प्रयत्न सरकार करते। गोष्ट अशी झाली आहे की वसंतदादा सुगरी सेक्टरमध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याकडनं ₹1 घेतला जातो, त्याचा विनियोग कसा केला जातो याची माहिती जी आहे ती साखर आयुक्तांनी त्यांच्याकडे मागितली। परंतु त्याचवेळी किंवा रोहित पवार असं म्हणतात की सरकारला आता सहकार क्षेत्र संपवायचं म्हणून वसंतदादा सुगरी यांची चौकशी करावी। राज्य सरकार वर्षानुवर्ष तुमच्या भ्रष्टाचारापासून युक्त झालेल्या सहकाराला मुक्त करू पाहते आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची गंगा सहकारात करण्याची मनोवृत्ती ही त्यांच्या पक्षाची। महायुती आता सहकारातली विशुद्धता त्यामुळे निर्माण करण्याचा प्रयत्न करते, अविशुद्धता काढण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे यांची फडफड चाललेली आहे। शब्द इस्तेमाल किया शाह के लिए, कैसे देखते हैं? और खासकर बीएमसी चुनाव के पहले उद्धव ठाकरे इस तरीके की जो एक्टिविटी कर रहे हैं लगातार, आदित्य ठाकरे इसको कैसे देखते हैं? मैं यहाँ स्पष्ट करना चाहता हूँ कि उद्धव जी ठाकरे के पक्ष का निर्धार मेळावा ये निर्धार मेळावा नहीं था, ये पराभूत मनोवृत्ति का सम्मेलन था। एक डर उनके चेहरे पर और पूरे कार्यक्रम पर दिखाई दे रहा था। वो डर था